देवबाग तारकर्लीला हॉटेल निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करावा, चला तर मग बघूया। पहिलं आहे लोकेशन। देवबाग तारकर्लीला एका बाजूने नदी आणि एका बाजूने समुद्र असल्यामुळे हे लोकेशन एकदम मस्त राहील आणि त्यामुळे तुम्हाला बोटिंगसाठी किंवा स्कुबा डायव्हिंगला जाण्यासाठी एकदम सोपे जाईल। त्यानंतर येते गुगल रेटिंग। तर गुगल रेटिंग नक्की बघा, मागील 1-2 वर्षामध्ये इथे खूप सारी डेव्हलपमेंट झाली आहे। तर गुगल रेटिंग बघताना 4.2+ आणि रिव्ह्यूज मोर दॅन 100 असतील तर तेच हॉटेल नक्की निवडा। त्यानंतर येते रेस्टॉरंट। तर हॉटेल निवडताना नक्की त्यांना एकदा विचारा की त्यांचे स्वतःचे रेस्टॉरंट आहे का, नाहीतर फक्त रूम असल्यामुळे पर्यटकांची इथे आल्यानंतर खूप गैरसोय होते की कारण त्यांना नाश्ता आणि जेवणसुद्धा मिळत नाही आणि पीक टायमिंगमध्ये बाकी हॉटेल्समध्ये गर्दी असल्यामुळे वेटिंग टाईमसुद्धा खूप वाढतो। अरे कोई मेरी आवाज सुन रहा है? हेलो पप्पा, मैं सुन रहा हूँ। अरे गधेड़ा तू नहीं रे। हॉटेलला वायफायची सोय आहे का नक्की बघा, कारण इथे एअरटेल आणि वोडाफोनला रेंजचा खूप इश्यू येतो। हॉटेलला स्वतःची प्रायव्हेट पार्किंग आहे का नक्की एकदा कन्फर्म करा, नाहीतर आपण गाडी घेतो महागातली आणि नंतर ती रस्त्यावर लावे लागू शकते आणि इथे रस्ते निमुळते असल्यामुळे बाहेरून येणारी एखादी गाडी आपल्या गाडीचे नुकसान करून सुद्धा जाऊ शकते। तुम्ही जर बस किंवा ट्रेनने येत असाल तर इथे पिकअप ड्रॉप फॅसिलिटी किंवा बाईक रेंटलवर मिळेल का ते एकदा नक्की कन्फर्म करा। हॉटेल्समध्ये कमी रूम्स असतील आणि आजूबाजूला कमी हॉटेल्स असतील अशी प्रॉपर्टी निवडा, म्हणजे तुम्हाला शांतता मिळेल आणि जास्त गोंधळ आजूबाजूला नसेल। इथे मी चेकलिस्ट दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये हॉटेलची काही नावं दिली आहे, त्यांच्यावर सुद्धा मी लवकरच व्हिडिओ बनवेन।